कुंभ राशी सोमवती अमावस्या. एक व्यक्ती 24 तासात तुमच्या आयुष्यात वादळ आणणार. नमस्कार कुंभ राशींच्या जातकांनो, तुमच्या आयुष्यात सध्या खूप काही चालू आहे ना. वारंवार सगळं शांत दिसत असलं तरी पडद्यामागे अशा काही हालचाली होत आहेत ज्याची तुम्हाला कधी संकल्पनाही आली नाही. कदाचित रात्रीची झोप उडाली असे, डोक्यात विचाराचं चक्र सतत फिरत असेल आणि पुढे काय होणार हा प्रश्न तुम्हाला आतून सतत सतवत असेल. पण आता 13 जुलैच्या या मुहूर्तावर तुमच्यासमोर काही अशा गोष्टींचा खुलासा करणार आहे ज्या ऐकून तुमच्या अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही. आजचा हा व्हिडिओ तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठा टर्निंग पॉईंट ठरू शकतो. 13 जुलै ही साधीसुधी तारीख नाही मंडळी. या दिवशी आकाशात एक अत्यंत दुर्मिळ योग जुळून येत आहे, ज्याला आपण म्हणतो सोमवती अमावस्या. ज्योतिषशास्त्रानुसार या अमावस्येला प्रचंड महत्त्व आहे, अद्भुत महत्त्व आहे. कुंभ राशींच्या जातकांसाठी ही अमावस्या केवळ स्थिती नाही तर ही तिथी नाही तर ही तुमच्या आयुष्यातील येणारा महावादळ आहे. आणि मोठ्यात मोठी ही माहिती आहे, या वादळाच्या केंद्रस्थानी कोणतीही परिस्थिती नाही तर ती एक रहस्यमय व्यक्ती आहे. हो, तुम्ही अगदी बरोबर ऐकलत. एक अशी व्यक्ती आहे जी तुमच्या आयुष्यात प्रवेश करणार आहे. ती अधिक तुमच्या आजूबाजूलाच असेल, पण या 13 जुलैची तिचं खरं रूप तुमच्यासमोर येणार आहे. ती एकच व्यक्ती आहे. तुमचं संपूर्ण आयुष्याची दिशा, तुमचे विचार करण्याची पद्धत, तुमची आर्थिक स्थिती मुळापासून बदलून टाकणार आहे. पण मित्रांनो, घाबरू नका. हे वादळ तुम्हाला उद्ध्वस्त करण्यासाठी नाही किंवा संपवण्यासाठी येत नाही, तर तुमच्या नशिबावर गेले अनेक वर्ष साचलेली धूळ फेकायला, तुमच्यासाठी यशाची एक नवीन इमारत उभी करायला हे वादळ येत आहे. आपल्याला असं वाटतं की अनेकांच्या आयुष्यात संकट काय येतात, आपल्या आयुष्यात संकट काय येतात, पण निसर्गाचा एक मोठा चमत्कार, एखादी मोठे वादळ येते. कुंभ राशींचे लोक मुळातच खूप सहनशीलतेचे असतात आणि कोणाचं वाईट करायला ते कधीच जात नाहीत. तर ते लोक त्यांचा गैरफायदा घेतात. जर तुमच्यासोबत असं घडत असेल तर आता वेळ बदलली पाहिजे. ही गोष्ट पहिली म्हणजे ही व्यक्ती नेमकी कोण आहे, तिचा स्वभाव, तिची राशी आणि तिची ओळख काय आहे. दुसरी गोष्ट, या सोमवती अमावस्येच्या रात्री निसर्गाच्या कोणत्या शक्ती सक्रिय होत आहेत ज्या या व्यक्तीला तुमच्याकडे खेचून आणत आहेत. आणि तिसरी गोष्ट म्हणजे ती व्यक्ती तुमच्या आयुष्यात कशा प्रकारचं वादळ निर्माण करणार आहे, नोकरी, व्यवसाय की नात्यांमध्ये. चौथी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे वादळाला सामना करून तुम्ही तुमचं नशीब कसं पलटणार आहात, तुम्हाला कोणते महाउपाय करायचे आहेत. मंडळी, आता आपण तुमच्या आयुष्यातील सगळ्यात महत्त्वाचा पाठ भरू शकतो. एकही सेकंद स्किप न करता हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आणि हो, जर आपल्या परिवारामध्ये तुम्ही जर या चॅनलमध्ये असाल, नवीनच असाल आपल्या चॅनलमध्ये, तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारीच बेल आयकॉनला प्रेस करा. नक्कीच आपली माहिती, तुमचं कुंभ राशी तुमचं नशीब बदलण्यास सज्ज झाली आहे. चला तर मग वेळ न घालवता सुरुवात करूया कुंभ राशींच्या या महाप्रवासाला आणि उघडूया त्या रहस्यमय व्यक्तीचा अध्याय. हे जाणून घ्या, काही घडत आहे तुमच्या आयुष्यात ज्यामुळे संपूर्ण ब्रह्मांड आता हालचाल सुरू झाली आहे. आणि विशेष म्हणजे कुंभ राशींच्या जातकांनो, एवढा मोठा प्रभाव का तुमच्या आयुष्यात पडत आहे हे आधी आपण सखोलपणे जाणून घेऊयात. ज्योतिषशास्त्रामध्ये अमावस्याला एक विशेष महत्त्व दिले गेलं आहे. जेव्हा अमावस्या सोमवार येते तेव्हा तिला सोमवती अमावस्या म्हटले जाते. सोमवार हा चंद्राचा आणि देवादिदेव महादेव म्हणजे शंभूदेवांचा वार आहे. आणि कुंभ राशींचा स्वामी कोण आहे तर कर्मफळ देवतांचे देवादिदेव शनिदेव. विचार करा, एका बाजूला मानाचा कारक असलेला चंद्र, दुसऱ्या बाजूला कल्पपुरुषाचे न्यायाधीश देव आणि या सगळ्यावर नियंत्रण ठेवणारा महाकाल शंभू. एका कुंभ राशींच्या जातकांनो, कधी आपण दुसऱ्याच्या संधीबद्दल बोलूया. गेल्या काही काळापासून तुमच्या आयुष्यात नेमकं काय चाललं, तुम्ही खूप सहन केलं आहे ना. शनिदेवाची 7.5 असो किंवा ग्रहांची वक्री चालू दृष्टी असो, प्रेम केलं पण त्यात बदलात तुम्हाला काय मिळालं, विश्वासघात, मानसिक ताण आणि एकटेपणा. जेव्हा तुम्हाला पैशांची गरज होती तेव्हा ज्यांनी तुम्ही मदत केली होती त्यांनीच तुमचे हात झटकले. व्यवसायात किंवा नोकरीत तुम्ही 100% योगदान दिलं, पण क्रेडिट मात्र दुसऱ्याच कोणीतरी घेऊन गेलं. अनेकदा रात्री बेडवर पडल्यानंतर तुमच्या डोक्यावर विचार येतात की माझं काही चुकलं का, मी तर कोणाचं वाईट केलं नव्हतं ना, मग माझ्यासोबत असं का होतं. तुम्ही स्वतःला एक प्रश्न विचारा, तुम्ही अडकल्यासारखं अनुभवता का, जिथून बाहेर पडायची कोणतेही मार्ग दिसत नाहीत. पण कुंभ राशींच्या लोकांनो, निराश होऊ देऊ नका. जो मानसिक ताण किंवा तुम्ही काय त्रास सहन केला आहे, निसर्गाचा एक प्लॅन होता. निसर्ग तुम्हाला अजून मजबूत करणार आहे. तुमच्या आयुष्यात आता एक फार मोठा बदल होणार आहे
13 जुलै सोमवती अमावस्या रात्री आकाशात सूर्य आणि चंद्राची युती होत आहे. ही युती तुमच्या कुंडलीत कर्मस्थानाला आणि भाग्यस्थानाला थेट प्रभावित करणार आहे. अमावस्येचं सार्थक आहे की अंधार पण कायमचा राहण्यासाठी नसतो. तो अंधार कायमचा नसतो. हा नव्या प्रकाशाचा उजेड असतो. कुंडलीत वर्षानुवर्ष अडकलेली कर्म आहेत, पितृदोष आहेत, नशिबाचे जे कुलूप लागले आहे ते उघडण्याची किल्ले अमावस्येच्या रात्री निसर्ग आपल्याला देणार आहे. आणि या रात्री ब्रह्मांड अशा काही नवे योजना तयार होत आहेत ज्या त्या खास एका व्यक्तीच्या ऊर्जेत तुमच्या दिशेने आकर्षित होणार आहेत. ती व्यक्ती तुमच्या आयुष्यात चुकून येणार नाही, तर ती तुमचे ग्रहचाल आणि तुमचे कर्म तुमच्याकडे ओढून आणणार आहे. ती व्यक्ती तुमच्या आयुष्यात प्रवेश करताना तुमच्या आजूबाजूची सगळी नकारात्मक ऊर्जा नष्ट होणार. ती एक प्रकारे तुमच्यासाठी क्लिष्ट म्हणजे एक मोठ्या परिवर्तनाचे माध्यम आहे. आता तुम्ही म्हणत आहात की हा महासंगम, या शक्तिशाली व्यक्ती नेमकी कोण आहे? ही स्त्री आहे की पुरुष? हे नातेवाईक का शत्रू आहेत? एकदा पूर्णपणे ओळखी चेहरा वाटला तर पडदा उचलून पुढचा भाग जाणून घेऊया. मंडळी, तुमच्या मनातील सर्वात मोठा प्रश्न मिळणार आहे. कोण आहे ती व्यक्ती जी 13 जुलै सोमवती अमावस्यानंतर तुमच्या आयुष्यात वादळ आणणार आहे? कोण येणार आहे? तुमचं नशीब बदलणार आहे? कुंभ राशीच्या जातकांनो, डोळे कान उघडे ठेवून ऐका. ही व्यक्ती कोणतीही कल्पना व्यक्ती नाही, तर किंवा ती आकाशातून थेट घरात टपकणार नाही, तर ज्योतिषशास्त्राच्या आणि ग्रहाच्या गोचर अभ्यासात केला तर ती व्यक्ती 3 वेगवेगळ्या रूपात तुमच्यासमोर येऊ शकते. तुमच्या आयुष्याच्या सध्याच्या परिस्थितीत येऊ शकते, तुमच्यावरती जळू शकते. पहिली शक्यता, ही व्यक्ती सुरुवातीला तुम्ही पाहिलं असेल सर्वात मोठी शत्रू वाटू शकते. हे नीट ऐका की एक व्यक्तीची तुमच्या विचारांना काढून विरोध करत असेल, तुमच्या कामात चुका काढत असेल, तुम्हाला तुमच्या शांत आयुष्यात वादळ निर्माण करणं लक्षात ठेवा. हे वादळ तुम्हाला संपवण्यासाठी नसेल, तर त्या व्यक्तीच्या विरोधात बोलणे या काळामुळे तुमची शक्ती जागी होईल. तुम्ही स्वतःला सिद्ध करण्यासाठी अशा गोष्टी रचल्या किंवा तुम्ही स्वप्नात विचार केला नसेल. या प्रकारे ही व्यक्ती तुमच्यासाठी टर्निंग पॉईंट ठरेल. दुसरी शक्यता, ही व्यक्ती तुमच्या भूतकाळाशी जोडलेली असू शकते. एखादा जुना मित्र, जुना व्यवसाय भागीदार किंवा अशी व्यक्ती तुमच्या संपर्क तुटला होता, त्याचं नक्की अमावस्येला या काळात तुम्हाला आयुष्यात परत येऊन एखादी पूर्णपणे ओळखीची व्यक्ती तुम्हाला कुठेतरी भेटेल. कदाचित प्रवासात, सोशल मीडियात किंवा एखाद्या कामाच्या ठिकाणी ही व्यक्ती तुम्हाला व्यवसाय किंवा नोकरी करत असाल तिथे सल्ला देईल. तिसरी शक्यता आहे, तुम्ही सिंगल असाल किंवा तुम्हाला तिसरी शक्यता आहे, जर तुम्ही सिंगल असाल किंवा आयुष्यात खूप एकटेपणा अनुभवत असाल, तर या काळात खूप अत्यंत आकर्षण आणि प्रभावशाली व्यक्तीची एंट्री तुमच्या आयुष्यात होणार आहे. ही व्यक्ती तुमच्या भावनांच्या जगात वादळ आणेल. सुरुवातीला नात्यात थोडे चढ-उतार होतील, नंतर व्यक्तीचा स्वभाव तुमच्यापेक्षा वेगळा होऊ शकेल. आता सर्वात महत्त्वाची गोष्ट, या व्यक्तीची रास कोणती असल्याची शक्यता आहे. मेष, सिंह किंवा धनु राशीची ही व्यक्ती असू शकते. या तिन्ही अग्नितत्वाशी राशी आहेत. याचा अर्थ आहे की या व्यक्तीचा स्वभाव थोडा तापट असू शकतो. तापट ऊर्जेचा भरलेला, हा तोंडावर स्पष्ट बोलणारा असला तरी कधीही गोड बोलून पाठीत खंजीर खूप असणार नाही. तसं असेल तर स्पष्ट बोलून दाखवेल, म्हणूनच ती सुरुवातीला तुम्हाला खटकू शकते. मंडळी, आता या व्हिडिओच्या सर्वात महत्त्वाच्या वळणावर आलो आहात. तुमच्या मनात विचार आला असेल की तुम्हाला मगासपासून वादळ म्हणलं, वादळ आलं की नुकसान होतं, पण मग वादळ आमचं नशीब असतं. तर बदललेलं कुंभ राशींच्या जातकांनो, हाच तर निसर्गाचा आणि ग्रहांचा सर्वात मोठा खेळ आहे. हे तुमच्या आयुष्यात कसं येईल, मी तुमचं नशीब कसं पलटून टाकेल, हे आता आपण 3 मुख्य मुद्द्यात समजून घेणार आहोत. सगळ्यात पहिलं वादळ म्हणजे तुमच्या आर्थिक स्थितीत सुरुवातीला तुम्हाला असं वाटेल की तुमचं खर्च अचानक वाढेल, कुठेतरी तुमचे पैसे अडकतील. पण नेहमी या काळात ती व्यक्ती तुमच्या आयुष्यात असं काही बदल घडवून आणेल की ती गुंतवणुकीचे पैसे, नवीन मार्ग सापडतील. जर तुमचा व्यवसाय असेल तर ती व्यक्ती तुम्हाला अशी नवी कल्पना देईल की ज्यामुळे तुमचा व्यवसाय एका रात्रीत गगनाला भिडेल. कुंभ राशी सर्वात मोठी कमजोरी काय आहे? तुम्ही खूप इमोशनल आहात. समोरची व्यक्ती चुकीचे वागत असले तरी तुम्ही त्याला काही म्हणू शकत नाही. तुम्ही त्याचा काही पण बोलत नाही. तुम्ही गप्प बसतात. पण ती व्यक्ती तुमच्या आयुष्यात आल्यानंतर तुम्हाला एक प्रचंड वादळ निर्माण करेल. गेल्या काही महिन्यात कामाला एकसुद्धा शांतता होत नव्हती. त्या अचानक भंग पाहून तुम्हाला एक नवीन जबाबदारी मिळेल. पण मंडळी, महावादळ पेटल्यानंतर त्या रहस्यमय व्यक्तीला ओळखण्याची आणि या सुवर्ण काळाचा फायदा घेण्यासाठी तुम्हाला 13 जुलै सोमवती अमावस्या काही विशेष उपाय करायचे आहेत.
जरी उपाय चुकले असले तरी संधी हातातून जाऊ शकते. महाउपाय कोणत्या आणि कसे करायचे हे जाणून घेऊया शेवटच्या भागात. मंडळी, आता आपण या टप्प्यावर आलो आहोत. नशिबाचं महावादळ पेटल्यावर हास्यमय व्यक्तीला ओळखण्यासाठी आणि तुमच्या आयुष्यात येणाऱ्या प्रचंड संधीचा 100% फायदा करून घेण्यासाठी कुंभ राशींच्या जातकांनो, स्वामी शनिदेवाने सोमवार महादेवाचा वार असल्यामुळे हा उपाय थेट तुमच्या राशीत आणि कुंभ राशीशी जोडलेला आहे. नीट लिहून किंवा लक्षात ठेवा. सोमवती अमावस्येच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करून तांब्याच्या कलशात शुद्ध जल घ्या आणि त्यात अगदी थोडे काळे तीळ टाका आणि हा मंत्र जप करा आणि महादेवाकडे प्रार्थना करा. हा मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे, ओम नमः शिवाय. माझ्या आयुष्यात काही वादळ येऊ देऊ नका. माझ्या प्रगतीसाठी तुमचा आशीर्वाद कायम असू द्या. उपाय तुम्हाला मनातील सर्व भीती दूर होईल आणि मानसिक शांतता मिळेल. वरील व्हिडिओ आवडला तर आमच्या चॅनलला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेअर करा. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.